शेतकऱ्यांसाठी खुशखबर। मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी 3 मोठ्या योजना। या योजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर केलाय। तर मित्रांनो, जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या टीव्ही मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। भारत कृषीप्रधान देश असून येथील शेतकऱ्यांचे जीवन अनेकदा आव्हानात्मक असते। त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवत आहे। आज आम्ही अशा 3 योजनांविषयी सविस्तर माहिती देणार आहोत, ज्या शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवण्याची संधी देतात। विशेष म्हणजे या योजनांचा लाभ तुम्ही कोणत्याही राज्यातील असाल तरी घेऊ शकता। शीतगृह योजना, शेती उत्पादनासाठी योग्य साठवणूक सुविधा। शेतकऱ्यांसाठी शीतगृह योजना मोठ्या मदतीचा हात पुढे करते। जर तुम्हाला तुमच्या शेती उत्पादनासाठी साठवणूक सुविधा उभा करायची असेल तर ही योजना अतिशय फायदेशीर ठरते। या योजनेअंतर्गत सरकार शीतगृह उभारणीसाठी 50% किंवा त्याहून अधिक अनुदान देते। लहान प्रकल्पासाठी किमान 10 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून त्यात 5 लाख रुपयांचं अनुदान सरकारतर्फे दिलं जाते। या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकरी समान प्रमाणात घेऊ शकतात, ज्यामुळे उत्पादनाचा दर्जा टिकवून ठेवता येतो। ट्रॅक्टर सबसिडी योजना, आधुनिक शेतीसाठी तांत्रिक सहाय्य। आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर ही अपरिहार्य गरज बनली आहे। मात्र ट्रॅक्टरच्या उंच किमतीमुळे त्याचा वापर सर्वांसाठी सोपा नाही। या समस्येवर तोडगा म्हणून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सरकार ट्रॅक्टर खरेदीसाठी 40% अनुदान देते। म्हणजे जर ट्रॅक्टरची किंमत 10 लाख रुपये असेल तर त्यापैकी 4 लाख रुपये सरकारकडून पुरवले जातात। शेतकरी वर्गासाठी ही योजना मोठा आर्थिक दिलासा देणारी ठरते। हार्वेस्टर सबसिडी योजना, मोठ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी। कापणीसाठी हार्वेस्टर सारखी यंत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत, पण त्यांची किंमत 40 लाख रुपयांपर्यंत असते। लहान शेतकऱ्यांसाठी ही खरेदी करणं कठीण असतं। सरकार यासाठी 40% म्हणजेच 15 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान देते। हार्वेस्टर वापरामुळे वेळेची बचत होते आणि काम अधिक कार्यक्षम बनते। देशभरातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतो। या 3 योजना शेतकऱ्यांना केवळ आर्थिक सहाय्यच देत नाही, तर त्यांची शेती अधिक फायदेशीर आणि टिकाऊ बनवण्यास मदतही करतात। शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेत शेतीत प्रगती साधावी। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा। तसेच आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।